लक्षांसे नमन अलक्षासी नमितो गणेशा कृपा दृष्टी पाही जपवे मजई हरिनाम सरस्वती माते बैसजीवे वरी मज साय करी निरंतर नमो गुरुस्वामी दिव्य ज्ञानमूर्ती जिनी दिली स्फूर्ती हरिनामा नमो श्रेष्ठ मुनी महाकवीश्वर भावे नमस्कार पंचितना पद्मनाभ म्हणी जाणावंतरी पांडवांची घरी कृष्णनाथ नमितो गणेशा कृपा दृष्टी पाही जपवी मजई हरिनाम विठ्ठला हरी नाम घेता उठा उठी ओ या संसाराची तुटी थोड्याला रिपीट द्या माझ्या माहिती ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मीठी नामा परते साधन नाही जरी तो आणिक करसी काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मीठी हकारोणे सांगे तुका नाम घेता राहो नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मीठी
योऽन्त प्रविशा मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्याौचास्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे संच्या कृपा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका आता हृदय हे आपुले चौपालुनिया बले वरी बैसौ पावले श्री गुरूंची आत्मरूपी गणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता पदी नमितो पद्मनाभाची नारायण माझा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिरचिरी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः विठला नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी प्रस्तुत चिंतना करता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. रिपीट कमी करायचं. गाथ्यातील 4 चरणाचा सर्वांच्या ऐकिवात पाठात असणारा सरळ सोपा साधा अभंग जीवनामध्ये सगळ्यात मोठ्या लाभाची प्राप्ती कशाने होईल याची मीमांसा मांडणारा अभंग आहे. विठाला 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 विठाला. तसा अभंग हा नामपरही होतो, तसा अभंग हा उपदेशपरही होतो. आज एक दिवस असल्या कारणाने दोन्ही रीतीने हा अभंग चालू शकतो. अभंगाचा धावता धावता अर्थ पाहिला तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंग छंदातून ऐसा लाभ बांधा गाठी
कैसा लाभ, कैसा लाभ, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, ऐसा लाभ बांधा गाठी, नाम घेता बघा महत्वाचा मुद्दा आहे लाभ मिळणं. लाभ काय मिळवायचा आहे? विठ्ठल पायी पडे मिठी. विठ्ठल पायावरती मिठी पडण्याकरता, तो लाभ जीवनात प्राप्त करण्याकरता संसाराची पहिली काय झाली पाहिजे? तुटी झाली पाहिजे. म्हणजे काय, संसार सोडायचा नाही, संसाराची तुटी झाली पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे लाभ. लाभ कोणता? विठ्ठलाच्या चरणावरती जागा मिळणे, तिथं मिठी पडणे. पण त्या मिठी करता संसार पहिला, आसक्ती संपावी त्याच्याकरता औषध सांगितलं, नाम घेता उठा उठी. तुम्ही प्रत्येक वेळेला भगवंताच्या नामाचं चिंतन केलं तर त्याने संसारावरचं प्रेम कमी होईल, संसाराची तुटी होईल आणि मग मात्र तुम्हाला विठ्ठल पायी पडे मिठी या लाभाला तुम्ही प्राप्त व्हाल. मग महाराजांना प्रतिप्रश्न केला काही साधकांनी की विठ्ठलाच्या पायावर मिठी पडण्याचा जो लाभ तुम्ही आम्हाला सांगताय, हा लाभ फक्त नामचिंतनानेच मिळेल का? बाकी कोणती त्याला पर्याय किंवा त्याला कोणती साधनं नाहीत का? महाराज म्हणतात, नामा परते साधन नाही, जे तू अनेक करसी काही. भगवंताच्या नामा व्यतिरिक्त कोणतंच साधन नाही की जे तुला विठ्ठल पायी पडे मिठी या अवस्थेपर्यंत घेऊन जातील. म्हणून बाबांनो, तुम्ही ऐकत नाहीत म्हणून मला ओरडून सांगावं लागतं. एखादी गोष्ट ओरडून कधी सांगावी लागते? कधी एखादा मुलगा अभ्यास करतच असेल तर त्याला सांगू का, हे अभ्यास कर, हे अभ्यास कर? कोणाला सांगावं लागतं? जो ऐकत नाही त्याला. आणि ओरडून कोणाला सांगावं लागतं? हा, जो जास्तच ऐकत नाही त्याला ओरडून सांगावं लागतं. ज्या अर्थी तुकाराम महाराज या अभंगामध्ये शब्द प्रयोग करतायत, हाकारोणी, याचा अर्थ ओरडून मी तुम्हाला सांगतोय, त्या अर्थी लोक, हा वा वा, तुम्हीच मान्य केलं तो. ज्या अर्थी लोकांना हकारोणी सांगे तुका, ओरडून सांगावं लागलं, त्या अर्थी लोक नामचिंतन करत नाही. हे तुकोबऱ्यांच्या ध्यानात आलं म्हणून ऐसा लाभ वांडा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, हकारोणी सांगे तुका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठाला 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 विठाला. निरूपणाला सुरुवात करत असताना परिहार देणे वक्त्याचं कर्तव्य आहे. श्री क्षेत्र भगवान श्रीकृष्णांच्या वास्तव्याने पुनीत असणारी ही भूमी, श्री क्षेत्र वज्रोली या गावामध्ये गेली 27 वर्ष आणि चालू असलेले 28वं वर्ष अखंड हरिनाम सप्ताह किंवा जपद यज्ञ सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अध्यायाचे 9-12व्या अध्यायाचे सामुदायिक पारायण, आदरणीय प्रातस्मरणीय गणपत बाबा अलिबागकर महाराज, गोपाळ बाबा वाजे महाराज, धोंडू महाराज कोलटकर आदींच्या कृपाक्षेत्राखाली आदरणीय प्रातस्मरणीय नारायणदादा अलिबागकर वाजे महाराज पंढरपूर, आदरणीय दत्ताराम महाराज कोलटकर यांच्या शुभाशीर्वादाने आदरणीय प्रेममूर्ती उत्तरोत आमच्यावर ज्यांचं प्रेम असे आदरणीय नानाजी महाराज शिरशे, लक्ष्मण महाराज वाजे, रोहिदास महाराज कासार, चंद्रकांत महाराज डिगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा 1.5 दिवसीय नामभक्ती योग सोहळा, त्याचप्रमाणे सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. सकाळपासून कार्यक्रमाचा प्रारंभ होत असताना ज्यांचं सुंदर असं प्रवचन झालं, मी ऐकायला नव्हतो पण सुंदरच होणार, कारण महाराजांचा स्वभाव सुंदर आहे. त्यामुळं साच आणि मवाळ, मितळे आणि रसाल, शब्द जैसे कल्लोल अमृताचे, बोलण्यावरून माणूस ओळखावं. तसं आमची नानाजी महाराजांची भाषा तशी त्यांच्या सुपुत्रांची, योग्य गोड बोलणं आहे, सुंदर असं त्यांचं प्रवचन झालं. महेशजी महाराज शिरशे, त्याचप्रमाणे चालू असलेलं हे कीर्तनाचं उपक्रम, या ठिकाणी कीर्तनाची सेवा, त्याकरता घेतलेला जगद्गुरु तुकोबारांचा अभंग. विठाला 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 विठाला. मला प्रश्न होता कोणता अभंग घेऊ, कोणता अभंग घेऊ, पण इथं आल्यानंतर मी सकाळीच कीर्तनाला अभंग घेतला होता वाव्याला. मग म्हटलं इथं कृष्ण भगवंत दिसला म्हणून म्हटलं त्याचं नामाचं काहीतरी वर्णन करता यावं, म्हणून तोच अभंग म्हणून पुन्हा रिपीट घेऊ, मी पुन्हा येईन म्हणून सकाळचा अभंग पुन्हा घेतला. सकाळी कोण असतील कीर्तन त्यांना माहिती असेल. विठाला 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 विठाला. सुंदर असं या ठिकाणी आयोजन नियोजन आपल्या ग्रामस्थ मंडळाचं आहे. ग्रामस्थ मंडळ इतकी उदार आहेत, इतके आपल्यावरती प्रेम करणारे आहेत, त्या संप्रदायावरती, वारकऱ्यांवरती. म्हणून ग्रामस्थ बाहेर उभे राहिलेत आणि तुम्हाला मंडपात बसायला जागा दिली पाहुण्यांना.
जागा कमतरता आहे जागेची, पण काही हरकत नाही. पण त्यांनी उदार मत केलं, अरे आलेल्या पाहुण्यांना आपल्याला जागा द्यायला पाहिजे. आणि त्या योगाने तुम्ही सगळी मंडपात आलेली बाहेरचीच बहुतेक मंडळी आहेत, पण ग्रामस्थ आजूबाजूला उभे आहेत. असू द्या, उभा असं तर पडण्याचा संभव असतो, पण तुम्ही अजिबात घाबरू नका. कृष्ण आपल्या पाठीवरती आहे, तो आपल्याला कधीच पडून देणार नाही. असं गोड, कारण जागा नसल्या कारण आपल्याला उभंच राहण्याशिवाय पर्याय नाही. असो तर असा गोड सोहळा, गोड माईक सिस्टीम आणि त्यातल्या त्या दुग्ध शर्करा योग. आज काय योगायोग जुळून आला, जसा वणीला योगायोग होता तसाच योगायोग आज सुद्धा आलाय. सगळ्या रोहाच्या त्या टोकापासून सगळी मंडळी इथपर्यंत आलेली आहेत. आमचे गायनाचार्य, ज्यांचं फार मोठं नाव आहे, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, असे आमचे रवी महाराज मरवडे गोड गायना करता या ठिकाणी आहेत. राम महाराज दळवी, राम महाराज आमचे सावंत त्या ठिकाणी, धामणसाई पंचकृषीपासून बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आणि सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ प्रेममूर्ती मंडळी, उत्तम अशी विनेकरी बाबा असते. आमच्या पाली सुधागडमधून सुद्धा मंडळी आली आहेत. तसं हे बॉर्डरवरचं गाव आहे, भारत पाकिस्तानच्या नाही. हां, लक्षात घ्या. हे कोणत्या बॉर्डरवरचं, तर सुधागड आणि रोहा या 2 बॉर्डरवरचं तालुका आहे, गाव आहे. त्याच्यामुळे या गावाचा संबंध तसा सुधागडशी आहे आणि या गावाचा संबंध रोहाशी आहे. मी म्हणेल रोहाची आणि सुधागडची नाल जोडण्याचं काम खऱ्या अर्थानं वज्रोली आणि तामसोली गाव करत आहे. विठाला विठाला. हे पारमार्थिक एकता रोहा आणि सुधागडची, ही वारकरी संप्रदायाची एकता. आमचे शीर्षे महाराज पालील असतात. मग तो योगायोग तिकडून इकडं येणं आणि इकडून तिकडं जाणं, तसं तसं काय काय तालुके असतात ना, आम्हीच, आमच्यापेक्षा दुसरा कोणी नाही. पण आपला हा रोहा असेल, सुधागड असेल, माणगाव असेल, खालापूर असेल, या खऱ्या अर्थानं संप्रदायात जोडलेले आहेत. म्हणून या सगळ्या अर्थानं प्रेम या संप्रदायावरती केलं आणि या संप्रदायांच्या महाराजांवरती केलं. विठाला विठाला अशी गोड उपस्थिती सर्व आपण देवगण देवांगणा सगळी आदरणीय मंडळी आहेत. समोर बसलेले आदरणीय नानाजी महाराज शिर्षे असतील, आदरणीय बलकावडे महाराज आहेत. बऱ्याच दिवसांनी बाळसेला भेट झाली होती, त्याच्यावर पुन्हा दर्शन महाराज सुद्धा बसलेले आहेत. आमचे आदरणीय राणे महाराज आहेत, धामणसे महाराज आहेत आणि परिसरातली पंचक्रोशीतली बरीचशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या ठिकाणी प्रणिपात करतो. भालदार चौबदार सुद्धा जोडीदार. बाबांनी मला विचारलं, मी नाचलो तर चालेल ना? म्हणलो काय हरकत नाही, इथं नाही नाचावं तर कुठं नाचावं. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. मला वाटतं तुम्ही काय लवकर मारायचो नाहीत, कारण शरीरात सगळं हालतं का नाही, त्याच्यामुळे तो आपोआप व्यायाम होतोय. विठाला विठाला. गोड सगळी सेवा देणारी तुम्ही मंडळी आणि त्यातमध्ये योगायोग. आज अनायासे आमचे दिनेश दादा वाडीकर, म्हणजे माझ्या गुरुवर्यांचे आदरणीय वाडीकर बाप्पांचे चिरंजीव आमचे दिनेश दादा वाडीकर, जे यूट्यूबच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करतात. खऱ्या अर्थानं आम्हाला त्यांनी महाराष्ट्रात पोचवलं. म्हणजे नाशिक असेल, तिकडं गुजरात असेल, कर्नाटकात असेल, एक सेवा करण्याचा योग पुणे जिल्ह्यात असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून त्या माध्यमातून योग प्राप्त झाला. आणि ते अनायासे आज इकडे येत होते आणि त्यांनी फोटो पाहिला आणि ते म्हटले, मी आज येतोच कार्यक्रमाला. म्हणलो काही हरकत नाही, या चांगला योगायोग जुलून आलाय. आता आपल्याला वजुरीवाल्यांनी लक्षात ठेवा, हे आपलं किती वर्ष आहे? 27वं. हे 27वं वर्ष जे आपलं कीर्तन झालेलं आहे, हे तुम्ही 28व्या वर्षाचं जे कीर्तन आहे, हे तुम्ही 100 वर्ष झाले तरी पुन्हा पाहू शकता. तुम्ही राहणं एवढं, आपण एवढे राहणं 100 वर्ष, पण आपली पुढची सुद्धा पिढी, ती किती जरी पिढ्या आल्या तरी हा कार्यक्रम पाहू शकतात. एवढं आता थोडंसं सोशल मीडिया हे माहिती तंत्रज्ञान पुढे गेलं तर त्याचा थोडासा आपण आधार घेतला पाहिजे. विठाला विठाला कालाय तस्मै नमः. काल बदलला तसं माणसाने काही गोष्टी बदलायला पाहिजेत. आणि तो जर म्हणा असं नाही बदलायचाच नाही, तर त्याला म्हणतात चष्मा काढून ठेव. कारण चष्मा त्या युगातला आहे का आताच्या युगातला आहे? आताच्या युगातला आहे. पूर्वी धोतर असायचं, आता पॅन्ट आली. स्वीकारला का नाही माणसाने? बदल स्वीकारला. तसं यात सुद्धा बदल स्वीकारला पाहिजे. असतो विठाला विठाला. असा गोड सोळा आपण सगळे दोन्ही मृदंगाचार्य असतील, गायनाचार्य सगळे मंडळ सर्वांच्या ठिकाणी प्रणिपात करतो. अभंगाकडे वळतो. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी लाभ सांगितलेला आहे. लाभ नको असा माणूस नाही. म्हणून आपल्या कुठल्याही एखाद्या शुभ कार्याच्या आरंभाला आपण 2 शब्द अट्टहासाने लिहितो. कोणते? शुभ आणि लाभ. लाभ मिळावा, पण त्याच्या आधी शब्द लिहिला जातो शुभ. म्हणजे शुभच लाभ मिळावा. नाही तर लाभ काय कमी प्रकाराचे आहेत का? रस्त्याने निघालो तर लाभ काय कमी प्रकाराचे आहेत? कोण कसा भेटेल, कोण कसा भेटेल, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संगत तो होय बाध. अनेक प्रकाराने लाभ मिळतील, पण इथं शुभ लाभ, इथं शुभ लाभ मिळावा. जीवनामध्ये
भगवंताचे पाय मिळणे याच्यापेक्षा मोठा लाभच कोणता आहे? विठाला शुभ म्हणजे लाभ, लाभ म्हणजे सुख, लाभ म्हणजे अर्थात काय त्याचा अर्थ? सुख. प्रत्येकाला अपेक्षा कशाची आहे? सुखाची. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावी जीवे. कुणाला असं वाटतं मला दुःख व्हावं? कुणालाच वाटत नाही. प्रत्येकाला असं वाटतं मला फायदाच व्हावा, मला लाभच व्हावा. प्रत्येकाला फायदा लक्षात माणसं बरोबर घेतात, पण फायदा घेत असताना काहीतरी पूर्वाय पहिलं द्यावं लागतं. आपल्या व्यवहारात म्हण आहे, कुछ पाणी केले कुछ खोना पडताय. व्यवसाय जर करायचा असेल, लाखोनी जर नफा घ्यायचा असेल, तर त्याच्या अगोदर लाखोची गुंतवणूक करायला लागते की नाही? गुंतवणूक केल्याशिवाय फायदा मिळेलच कसा? इथं ज्या अर्थी लाभ म्हणतायत त्या अर्थी पहिली काय करायला पाहिजे? कसली? हा पैशाची. काहीतरी गुंतवणूक केल्याशिवाय फायदा मिळेलच कसा? विठाला विठाला घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार. देव उदार आहे, देव द्यायला बसलाय, पण तो काहीतरी पहिलं घेतो आणि मग आपल्याला देतो. त्या द्रौपदीचं माहिती आहे ना, एक पान सांगितलं भाजीचं, काहीतरी असेल बघ, काय नाही शिल्लक, काहीतरी असेल बघ. खरकट घासलेलं भांड होतं, त्याला छोटासा भाजीचा पान लागला होता. तो पान देवाने खाल्ला आणि हजारोंना जेवण. मागे भाजी पान द्रौपदीसी, मागे भाजी पान द्रौपदीची, मागे भाजी पान द्रौपदीची, मागे भाजी पान द्रौपदीची. काही देवा घरी नमियेचे अन्न, देवा घरी नमियेचे अन्न, काही देवा घरी नमियेचे अन्न, देवा तरी नमियेचे अन्न. मागे भाजी पान द्रौपदीची, मागे भाजी पान द्रौपदीची, मागे भाजी पान द्रौपदीची, मागे भाजी पान द्रौपदीची. मागे भाजीपाला द्रौपदीशी. देवाने तेवढं पाहिलं, पान मागितलं, पण त्याच्या बदल्यात एवढं जेवण दिलं. म्हणजे काहीतरी द्यावं लागतं तेव्हा लाभ जीवनात मिळतो. म्हणजे काहीतरी सोडायला माणसाने शिकलं पाहिजे. माता मावल्या तुम्ही सांगा, माफी मागून बोलतो, तुम्ही घरी गेलात, घराचा जर कपाट उघडला तर कपाटाचा दार उघडल्या साड्या खाली पडतील. एवढ्या साड्या आहेत का नाही? हो म्हणाले. हो विठाला 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 विठाला. एवढ्या साड्या असून सुद्धा एखादं कुणाचं लग्न असतं तर आपण काय म्हणतो? एक सुद्धा चांगली नेसायला. इकडं म्हणतायत कारण ते बरोबर तिकडचं माहिती, इकडं सगळं कळतं. बरं, एवढ्या चांगल्या चांगल्या साड्यांमध्ये एखादी साडी निवडलीच तर त्यांचा भाव काय असतो? माझ्याकडे जशी साडी आहे तशी. हा वा, पक्का अनुभव दिसते टाळकऱ्यांना. विठाला माझ्यासारखी साडी कोणाकडे असता कामा नये. कपाटातून साड्या खाली पडाव्या एवढ्या आपल्याकडे आहेत, तरी आपण कधी कोणाला देत. आणि देतो त्या कुठल्या देतो? कुठून तरी आहेरात भेटल्यात त्याच कुठेतरी अशा सरकवायच्या. चांगल्या चांगल्या समाजाने चांगले निर्णय घेतलेत. ते हे आहेरातले वस्त्र देणे, भांडी देणे, सगळी जी बंद केलीत ना ती बरीच झाली. अहो, हिकडून घ्यायचं आणि इकडं द्यायचं. कधी कधी तर ती अंत्ययात्रेला आलेलं वस्त्र कधी कधी शुभ कार्यात जायचं. हा फार वेगळा परिणाम होत होता. पण बरं झालं ते बंद केलं. तरी सुद्धा काय काय डोकी बदल स्वीकारतच नाही. ती घेऊन जातातच. त्यांना किती सांगितलं, अरे नका करू. नाही नाही, नेणारच आम्ही. विठाला विठाला माणसाने द्यायला शिकलं पाहिजे, सोडायला शिकलं पाहिजे. आपण ज्या दिवशी काहीतरी देऊ सोडू त्या दिवशी त्याच्या कितीतरी प्रमाणात आपल्याला मिळणार आहे. विठाला विठाला मला गुंतवणूक सांगायची आहे. काहीतरी गुंतवणूक करेल त्यावेळेला आपला विषय लाभाचा. लाभ प्राप्त करायचा आहे, नफा प्राप्त करायचा आहे, फायदा प्राप्त करायचा आहे, तर काहीतरी गुंतवणूक करायला लागेल, काहीतरी सोडायला पाहिजे. मग काय सोडायचं? बरं, आता माझ्याकडे येतो मी. समजा धरून चला, माझ्याकडे 10 उपरणे आहेत. किती नाहीत सध्या? घरी आहेत. 10 उपरणे माझ्याकडे आहेत आणि माझ्याकडे 10 उपरणे आहेत, पण मला त्याचा काय आहे?
आसक्ती आहे, प्रेम आहे, माझे आहेत ते, मी सोडणारच नाही. पण मला असं वाटलं, चला असं एखादं वाटलं, एखादं उपकरण काय करावं, द्यावं कोणाला तरी. एखादं उपकरण समजा मी आमच्या रवी महाराजांना दिलं, देईल कधीतरी दिलं समजा, तर आता माझ्याकडे किती राहिले? 9. माझं प्रेम किती वरती होतं? 10 उपकरणावरती. मी एक सोडला, एक दिला, आता माझं प्रेम कितीवर राहिले? 9 वरती. अजून एक वाटलं असं, अजून कोणाला राम महाराजांना द्यावं, आता किती राहिले? 8 राहिले. अजून त्या राम महाराजांना दिला, आता किती राहिले? आता माझं प्रेम, मला सांगायचं ती आसक्ती किती वरती आहे? 8 उपकरणावरती, 7 उपकरणावरती. करता करता ती 5 वर आली, 3 वर आली, 2 वर आली, आणि करता करता एकच उपकरण राहिलं, आणि तो सुद्धा मी नाही देणार. एक नको का मला कंबर बांधायला, एक ठेवला. आता 10 वरती असणारी आसक्ती, 10 वरती असणारा जिव्हाळा, 10 वरती असणारं प्रेम, हे काय केलं पाहिजे? सोडलं पाहिजे. ते कधी कमी होईल? ज्या दिवशी आपण देऊ त्या दिवशी त्याच्यावरचं प्रेम कमी होणार आहे. बघा, आपल्याला कुठनं तरी काहीतरी समजा फायदा झाला आणि ₹1,00,000 मिळाले, त्या ₹1,00,000 आपण काय करायचं, काय करायचं, डोक्यात विचार असतो की काय करायचं. मग आपण अशा ठिकाणी गुंतवतो की त्याच्यापासून 5-6 लाख रुपये तरी मिळाले पाहिजेत. याला काय म्हणतात? गुंतवणूक. सोडायला माणसाने शिकलं पाहिजे. आणि ते जर म्हणला नाही ₹1,00,000 मी जवळच ठेवणार, आणि त्याने ते घरातल्या मडक्यात जर ठेवले, पूर्वी बँका कुठं असायच्या? मडक्यात. या माता माऊल्यांच्या बँका तर कुठं चहाच्या पावडरच्या बरणीत, साखरेच्या बरणीत, पिठाच्या डब्यात, पिठाच्या नाही ठेवायची, ते सापडेल कसं तांदळाच्या डब्यात, असं कुठं तरी. पण एवढे बहादर होते, पण त्यांच्या बँकेला कुलूप नसायचं, पण कधी सापडलंय का? नाही. सापडस्तम पवित्रम यदि दान पुण्या. 3 दिवसापूर्वीच आमच्या जागृती हायस्कूल नाडसूर, जिथं मी 10वी पर्यंत शिकलो, त्या शाळेचं स्नेहसंमेलन झालं. आणि त्यांनी काय केलं होतं, 5वी पासून 10वी पर्यंत जेवढ्या बॅच झाल्या, 1986 पासून 87 पासून त्या 2020 पर्यंत, अशा काही 30-35 बॅच झाल्या 10वीच्या, त्या प्रत्येकांचा एक माजी विद्यार्थ्यांचा मेळावा त्यांनी आयोजित केला होता. आणि त्या मेळाव्याकरता त्यांनी त्या 10वीच्या काही मॉनिटर होते किंवा काही जी प्रमुख विद्यार्थी होते त्यांच्याशी संपर्क केला. आणि मग त्या प्रमुखांनी काय केलं, आपल्या बॅचची जेवढी मुलं होती त्या सगळ्यांना एकत्र केले. म्हणजे कशाच्या माध्यमातून? सोशल मीडियाच्या, फोन करून, व्हॉट्सअपद्वारे त्यांचा ग्रुप बनवला. आणि मग प्रत्येकाला सांगितलं, आता आपल्याला आपल्या शाळेकरता जायचंच आहे, तर काहीतरी योगदान, जे आपल्या शाळेत शिकलो, जिने आपल्याला मोठं केलं, जिने वाढवलं, जिने ज्ञान दिलं आणि एवढं मोठ्यातलं मोठं केलं, तिला काहीतरी देणं आपलं क्रमप्राप्त आहे. या योगाने एक गेट टुगेदर आपण बाहेर जाऊन करतो, पण तो शाळेत सुद्धा झाला पाहिजे आणि याने आपण काहीतरी दिलं पाहिजे. मग कुणी काय जसे जमतील तसे पैसे काढले, हा ग्रुप सगळे तयार केला. मी फक्त आमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपला फक्त बघत होतो का अमुक ठिकाणी कार्यक्रम आहे, माझी विद्यार्थ्यांचा मेळावा आहे. मला काय कुणीच फोन केला नाही, मला कुणी सांगितलं सुद्धा नाही. मी आपलं म्हटलं काय आमंत्रण नाही, काय नाही आपलं, पण म्हटलं शाळेचं काम आहे, जाऊ आपण. मग सकाळी कार्यक्रम होता तिकडे बेलवाडीला, कालचा रद्द झाला, त्याची 2 दिवस आधी सुद्धा होता. तर म्हटलं संध्याकाळी जाऊ आपण भेट द्यायला, दिवसभर कार्यक्रम होते. पण माझ्या लक्षात आल्यानंतर मी बाकीच्या बॅचवाले मला सगळे म्हणायला लागले, म्हणजे जवळचे असणारे, ते म्हणजे आम्ही व्हॉट्सअपवर ग्रुप बनवला आणि सगळ्यांनी ते पैसे काढले, आम्ही इतके काढले, आम्ही इतके काढले, आणि ते सगळ्यांनी दिले. मला प्रश्न पडला, मला का कोणी विचारलं नाही? म्हणून मी आमच्या 2-3 मित्रांना फोन करून विचारला, म्हटलं का मला का तुम्ही सांगितलं नाही? ते म्हटलं महाराज तुम्हाला कसं सांगायचं, कोण बोलायचं? आमची चर्चा झाली होती, कुणीतरी महाराजांना सांगा, पण ते म्हणले कोण सांगणार, कुणीच सांगायचं नाही, कारण महाराजांना फक्त काय करायचे, घ्यायचं माहिती आहे, द्यायचं माहिती नाही. म्हणून त्यांना असं म्हणजे मी म्हणलं कुठं डोकी चालवतात माणसं, हो विठाला विठाला. त्यांना म्हणलं तसा मनात ना काढून टाका. आम्ही सुद्धा, मी आपला एक बाबा भरला आणि संध्याकाळी सरांच्या ताब्यात घेऊन दिला. पण गेलो आणि आणा असं नेमकं कार्यक्रम चालू व्हायला, आणि ते म्हणले ना कार्यक्रमाचं अध्यक्षच तुम्ही व्हायचं, संस्थापकांनी सांगितलं. मग योगायोग आला, ज्या शाळेत शिकलो त्या कार्यक्रमाचं अध्यक्ष होता आलं. असू द्या, माझा विषय एवढाच आहे की त्यांना सुद्धा वाटतं महाराज लोकांना फक्त वा तुम्ही पण जोरात म्हणताय हो द्यायची सवय नाही, देता सुद्धा आलं पाहिजे. काही द्याल तर मिळणार आहे. विठाला विठाला. माझा मुद्दा आहे गुंतवणूक. लाभाकरता गुंतवणूक महत्वाची आहे. आणि ती गुंतवणूक कशा प्रकारे, इथं लाभ काय आहे तर विठ्ठल पायी पडे मिठी, पांडुरंगाच्या पायावरती मिठी पडावी हा लाभ आहे. आणि एवढ्या लाभाकरता आपल्याला काहीतरी गुंतवणूक करायची आहे. आणि ती गुंतवणूक कशा प्रकारची, मग किती रुपये गुंतवायचे, 5 लाख 10 लाख 20 लाख 25 लाख. आता ते आलं होतं की नाही काय गुंतवणूक, ते काय आता बुडालं ते, सोरेस वा वा वा, महाराजांनी गुंतवली होती का काय नाही, तशी आपली कोण जाणार नाही. आपल्याला पक्क माहिती आहे काय असतंय ते. आपला बँकेशिवाय पर्याय
नाही आणि गुंतूच नाही अशा माणसाला, त्या भानगडीत पडूच नाही. ते पळून गेलं. त्याच्यानंतर दुसरी एक गेली. आपण काय करतो, गुंतवतो कशाच्या अपेक्षेने, त्याचा काहीतरी लाभ दळबल मिळावा. इथं विठ्ठल पायी पडे मिठी हा लाभ मिळवायचा आहे. मग गुंतवणूक काय करायची, ती गुंतवणूक सांगितली महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात. नाम घेता उठावोटी, 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 नाम घेता उठावोटी. होय संसाराची तुटी, 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 होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी, 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 ऐसा लाभ बांधा गाठी. नाम घेता उठावोटी, नाम घेता उठावोटी, नाम घेता उठावोटी, नाम घेता उठावोटी, होय संसाराची तुटी, नाम घेता उठावोटी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, नाम घेता उठावोटी, होय संसाराची तुटी, नाम घेता उठावोटी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, संसाराची होय तुटी, नाम घेता उठा उठी. गुंतवणूक काय करायची आहे, नामस्मरण प्रत्येक वेळेला तुम्ही केलं तर विठ्ठल पायी पडे मिठी. पहिल्या चरणाचा उत्तरार्ध आणि दुसऱ्या चरणाचा पूर्वार्ध खाऊन टाकायचा. नाम घेता उठा उठी, विठ्ठल पायी पडे मिठी. पण त्यातला मध्ये संदर्भ दोन दिलेत, पूर्वार्धातला पहिल्यातला उत्तरार्ध आणि दुसऱ्या चरणातला पूर्वार्ध. नाम घेता उठा उठी, त्याने काय होणार आहे, विठ्ठल पायी पडे मिठी. का पडत नाही तर त्याचा काय आहे, बंधन आहे. आणि ते बंधन कुठलं आहे, संसाराचं. 6 प्रकारची बंधनं शास्त्राने सांगितली.
आता दुसरा चरण गाऊ नाही, पण आपण म्हणून टाकतो, थोडा सोडवतो हा मी सुद्धा. विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठलाच्या पायावर मिठी आपल्याला पाडायची आहे. या लाभाकरता ही गुंतवणूक आहे. आता हा लाभ सहसा मिळतो का बघा. समजा आपण पंढरपूरला आळंदीला जाणारी माणसं आहात. आपण पंढरपूरच्या वारीमध्ये आळंदीपासून निघतो, तो एवढा घाट दिवे घाट चढून वरती जातो, एवढा दिवसाचा 8 तास करतो. घरी आपण 8 वाजता उठतो, पण वारीत रात्री 2 वाजता तयारच व्हावं लागतं. आणि मग नंतर तोपर्यंत सगळं वलकटी गुंडाळून सगळं टाकायचं आणि मग कुठं तो आबरा म्हणतात. काय इकडे म्हणतात? कापडच का आबरा? काय मेन कापड? आमच्या सुधाकडला आबरा म्हणतात, इकडे नाही म्हणत. हा असू द्या. बरं बरं बरं, फरक पडला हो. पहिल्यांदाच अशा शब्दात फरक पडला. विठाला 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 विठाला. खांद्यावरचा तोच झोपायला घ्यायचा आणि तोच थंडी लागली तरी घ्यायचा. हे एवढा सगळं 8 तास करतो आपण. बरं, इथून पंढरपुरात गेलो आपण. गेल्यानंतर तिथं सुद्धा गेल्यानंतर लाईनला उभं राहायचं. किती दिवस? कमीत कमी 1 ते 1.5 ते 2 दिवस एवढं लाईनला उभं राहायचं. आपली आंघोळ नाही, दंतमंजन नाही, जेवण नाही, नाश्ता नाही. हे कशा करता? फक्त आणि फक्त त्या विठ्ठलाच्या पायाला हात लावायला मिळावे म्हणून. बघा, तुम्ही आता सगळी फिरलेली सगळी माणसात तुम्ही दक्षिणेकडे असाल तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल त्या देवांचं दर्शन हे आपल्याला 50, 20, 25 फुटाशिवाय मिळत नाही. कुठेही जा तुम्ही दक्षिणेकडे, जर तिरुपती बालाजीला गेलात तरी 50 फुटानंतर देवाचं दर्शन आहे. तुम्ही मथुरेला गेलात, तुम्ही वृंदावनाला गेलात, कुठेही जा देवाचं 50, 20, 25 फुटानंतर दर्शन आहे. फक्त अभिमानाने सांगावं, माझ्या महाराष्ट्रातला फक्त पांडुरंग असा आहे का तो भक्ताला पायाच्या जवळ घेतो. विठ्ठल पायी पडे. सगळा 8 तास कशासाठी आहे? तेवढ्या करताय. बरं, एवढा 8 तास तिथं करून जातो, किती वेळ मिठी मारून देता तो? किती वेळ? हा बास, काय काय तर नुसतं देवाचा तोंड बघता बघता कधी ढकलून देतात बाजूला, ते त्याला सुद्धा कळत नाही. ते पाहायला मिठी पायाला मारायची आहे, पण बघायचं काय? सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटे ठेवून या ते ध्यान पाहायचंय. किंवा सावळा सुकुमार जैसा, तो त्याला पाहण्याकरता आपण जातोय, पण पायाला हात लावायचा. एवढं करता करता बघा ते पाय किती झिजले देवाचे. तुम्ही बघितलं असेल ना, मोठ्या पायावरती किती वेळा वज्रलेप केलाय, पण तरी सुद्धा पायाची झिजच होते. कारण कमी लोक पाय लावतात, हात लावतात काय तिथं. बरं, हात लावणारे नुसते ढकलले का असं ओढून घेतात. कुणाला? देवाच्या पायाला. पण देव काय देत ना, जागा सोडायचं नाही तसा तो. ते हात घासून 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 देवाचे पाय इतके जीर्ण झालेत, इतके त्या ठिकाणी पुसट दिसाले. अंगठे तर दिसतच नाही देवाच्या पायाची. पण एवढ्यांच्या पायाला हात लावून लावून विठ्ठल पायी पडे मिठी या लाभाकरता एवढी काय झाली, सगळी 15-20 दिवसाची गुंतवणूक झाली. पण ती मिठी काही क्षणापुरता असते. पण या अभंगात जी मिठी सांगितलेली आहे ती एकदा का गुरुकृपेने मिठी बसली का ती पुन्हा मरणापर्यंत सुटत नाही. विठ्ठल पायी पडे मिठी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठाला 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 विठाला. पण पायाजवळ मिठी पडताना होतोय काय? त्या पायाजवळ ना, आता तो विषय सोडा. गुरुकृपेने ज्या पायाजवळ मिठी पाडायला जातो त्यावेळेला काय होतं, ते जुन्या काळामध्ये एखादं वासरू जास्त वात्रट असेल, कोण? गाईचं वासरू. ते वात्रट असेल, ते साधं कल्पात नीट राहत नाही, सारख्या उड्या मारत असेल, तर शेतकरी काय करायचा? एक 25-20 फुटाची रशी घ्यायचा, त्या वासराच्या गळ्यात बांधायचा आणि ती रशी एखाद्या माळ रानावरती कुठं काय ते जाळी वगैरे असतात की नाही करंदीच्या, त्या जाळीला म्हणा एखाद्या झाडाला बांधायचं. आणि बांधल्यानंतर त्याला काय व्हायचं? किती फुटापर्यंत खायला मिळायचं? जेवढी त्याची रशी तेवढं त्याला खायला मिळायचं. मग तेवढं खाऊन जर तासा 1.5 तासात झालं का त्याच्या पुढे त्याला हिरवागार चांगला चारा दिसायचा. मग तो काय करायचा? त्या चाऱ्याकरता जाण्याकरता तो इतका आतून या ठिकाणी त्याला उत्कंठा निर्माण व्हायची, मला ते खायचं आहे. मग इतका जीवाला एकत्र प्राण आणायचा आणि त्या रशीला तहान देऊन आपले पाय कसे तरी पुढे देऊन, कधीतरी अनुभवला असेल तुम्ही, सगळे शेतकरी आहात, तो पाय देऊन ताणून ताणून कसं तरी त्या गवतापर्यंत पोचतोच. आणि पोचल्यानंतर त्याचा त्या घशामध्ये घेतो आणि ओढून घेतो. तो ओढून घेतो का ती रशी त्याला मागे ओढते? रशी ओढून घेते. आपल्या सुद्धा मिठ्या का बसत नाही? तर आपल्या सुद्धा अशा रशा काय झालेल्या आहेत? बांधलेले आहेत. त्याच्याकरता बंधनाचा तोडू फासा किंवा बंधनापासून उकलेल्या गाठी देता आली मिठी. सावकाश देता आली
सावकाश देताली मिठे सावकाश देताली मिठे बंधना पासोरी उतरिला देताली मिठी गुरुकृपेने मिठी पडते, पण ती मिठी सावकाश पडत नाही. ती बंधन परत काय घेतो, तिला ओढून घेतो. त्यातली काही बंधन आहेत, मायेचं बंधन आहे, आशेचं बंधन आहे, ही सगळी बंधन आहेत. त्याच्यातलं पापाचं एक बंधन आहे. हे पाप होते, पाप आडते. हे पाप आड आलं का त्या नामापर्यंत जाऊन देत नाही. म्हणून त्या पापाला घालवायचं आहे. त्याच्या बरं पाप नामाने जातं की नाही, किती नामाने धरून चला. पेंड्या माहित ना, पेंडा बांधतात, तो जोडणी झाल्यानंतर पेंडाच म्हणतात ना. आता मला भीती वाटायला लागली. तो पेंडाच म्हणतात आपल्याकडे त्याला. तो पेंडा, एक पेंडा आपल्याला पेटवायचा असेल, नाही पेटवायचा पेटवायचा असेल तर माचीची किती काडी लागेल, एक काडी. मग एक पेंड्याला एक काडी, मग दोन पेंड्यांना किती काड्या, एकच. दोन पेंड्यांना एक काडी, मग 10 पेंड्यांना किती काड्या, 50 पेंड्यांना. बरं 100 पेंड्यांना किती काड्या लागतील, एकच. आणि अख्खी गंजी पेटवायची असेल तर, तुम्ही अनुभवातून नाही ना सांगत, कुणाची लावली बिवली नाही ना. तर किती का मोठी गंजी असू द्या, एवढ्याचा नाश करण्याकरता किती काडी, एक काडी बास आहे. तसं कितीही मोठं तुमचं पाप असू द्या, या सगळ्या पापाचा नाश करण्याकरता, त्याला जाळण्याकरता एक आणि एक नाम तिथं कापी आहे. विठाला 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 विठाला. समरस झाले तैसे जपता हरी, तैसे नामे केले. नामे केले हरीने केले, कुणी केले, नामे केले. तैसे नामे केले जपता हरी. हरीला फक्त जपायचंय आणि नामस्मरण करायचंय. ते नामस्मरण करता करता कितीही तुमचं असू द्या, नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापी जन्मान. बघा, मिठी सोडायची असतील तर पहिल्या बंधनाच्या गाठी काय केल्या पाहिजेत, सोडल्या पाहिजेत. मग गाठी सोडायच्या म्हणताय, पण ऐसा लाभ पुन्हा बांधा. इथं सुद्धा काय आला, पुन्हा गाठीच आल्या. पण या गाठी लाभाच्या आहेत. ही गाठ एकदा कुठं मारायची आहे, जिथं जास्त फायदा आहे तिथंच गाठ मारायची आहे. कारण तिथंच एवढं, समजा त्या वासराचं आपण उदाहरण मगाशी घेतलं, त्याला कुठपर्यंत बांधलंय, थोडंच आहे. पण त्याच वासराला हिरव्या गार पेंड्याचा चारांच्या अशा गंजाच्या गंजा जिथं आहेत तिथंच नेऊन त्याला सोडलं तर त्याला कुठं त्रास घेण्याची गरज लागणार नाही. तशी अवस्था आपली. ऐसा लाभ बांधा गाठी. एकदा अशा लाभाच्या गाठी आपण बांधल्या का आपल्याला बाकी सगळ्या कुठल्या गाठींची गरज पडत नाही, की आपण कायमस्वरूपी तिथं राहतोय. पण त्याच्याकरता तर गाठींमध्ये एक संसाराची सुद्धा गाठ आहे. बंधनामध्ये एक संसाराचं बंधन आहे. आणि ते बंधन काही केल्या तुटत नाही. नाही सो किती अवघड आहे ते. विठाला विठाला विठाला. संपत्ती आपलं सगळं प्राणपणाला लावतो, कारण तो आपला सखा असतो. एवढा आपण आशा त्याच्यावर ठेवतो. पण कधी कधी ज्या वेळेला आपल्यावर प्रसंग येतो त्यावेळेला मात्र अशी माणसं काय होतात, दूर जातात. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत्र मृगजळावत जाईल रया. आपण किती जरी मनुष्यावरती जीव लावला, हे फक्त संसाराची बंधन आहेत. आपल्याला वाटतं हा माझा आहे, तो माझा आहे, हे आपले आहेत. पण ज्या वेळेला प्रसंग येतो त्यावेळेला तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. तिथं कोणी सोडवायला येणार नाही. आपल्याला वाटतं सगळं आपलं आहे, काही नाही हो. आणि किती जरी सोडण्याचा बंधनाचा हा बंधन संसार तोडायचा प्रयत्न केला ना, अरे भल्या भल्यांना तुटलं नाही. पण इथं नामचिंतनाशिवाय तो बंधन तुटत नाही. आता नामाला तोडायचं असेल तर काय घेऊन गेलं पाहिजे, तोडायचं असेल तर काहीतरी शस्त्र घेतलं पाहिजे ना. त्या गाठी तोडायच्या आहेत, सोडायच्या नाही. मग तोडण्याकरता काहीतरी शस्त्र पाहिजे, आणि ते शस्त्र म्हणजेच नाम. विठाला 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 विठाला. हे इतकं
बंधन आहे, इतकं बंधन. मी त्या दिवशी सांगितलं आमच्या गावातला म्हातारी एवढी भांडणं झाली. म्हातारा म्हणला अजिबात एक शब्द बोलायचं नाही. म्हातारी म्हणले अजिबात ऐकून घेणार नाही. आता लेक आणि सून करती झाले, अजिबात ऐकणार नाही. म्हातारा म्हणलं हे बघ मी होतं म्हणून जगलीस. तो म्हणलं हे सोड मी म्हणून टिकली, दुसरी अशी तर टिकलीच नसती. तर म्हणलं बघ जास्त म्हणलं का घर सोडून जाईल. म्हातारी म्हणले जा गेला तर बरा होईल. मी सुद्धा एकदा तुमच्या कटकटीत ना वा स्वरात इकडून आवाज येत आहे, सांगच म्हणलं एकदाचा. म्हातारा म्हणलं खरंच जाईल बघ, जा हो, असं किती बोलणारे बघितले, खरंच जाईल, हाल होतील, तुझा हाल होतील. म्हातारा म्हणला चाललो. म्हातारा म्हणले हाल झालं तरी चालेल, जा एकदाचा. काय त्याला उपरत येईल, तो तिथनं निघाला आणि सरळ माझ्याकडे म्हणला महाराज बास, कंटाळलो आता संसाराला, काय नाही करायचं, मला एकच करा, तुमच्या पायाजवळ थारा द्या, उद्यापासून नाही आत्तापासून मी तुमचा झालो, कुठं पण मला न्या, कीर्तन न्या, कुठेही न्या एकदाच, पण मला घेऊन चला. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, नेतो, पण झालंय काय एवढं, काय नाही, बास झडझडोनी व्हायला आणि ये भक्तीची या वाटेला. त्याने मला प्रमाण ऐकवलं, म्हणजे ते कुठेतरी कीर्तन ऐकलं होतं त्याने, झडझडून निघालोय मी आता. मी तर म्हणतो असा व्हावाच कधीतरी योग. विठाला विठाला त्या कालिदासाने की नाही पत्नीच्यासाठी ते सर्प रशी म्हणून गेला वरती, आणि मला सर्पाला मी धरून वर आलो. ती पत्नी म्हणाली अहो एवढं माझ्यासाठी केलं, एवढा आट्टा जर देवासाठी केला असतात तर देव भेटला असता. हे कोणी सांगितलं? आणि तिथंच बायकोला काय मानलं त्यांनी? गुरु मानलं. आणि तो तिथनं निघाला आणि देव शोधायला निघाला. आपल्या सुद्धा आपल्याला किती, आपल्या म्हणजे माझ्या ना तुमच्या सगळ्यांच्या तर आपल्या सगळ्या म्हणत असतात, पण आपण काय तेवढं मनावर घेत नाही. विठाला विठाला याने मनावर घेतला आणि म्हणला झडझडवणी वाहिला आणि भक्तीच्या वाटेला, तुमच्या भक्तीच्या वाटेला मी लागलोय, चला मला घेऊन. म्हणलं आज कुठं कीर्तन आहे? म्हणलं आज तामसोलीला आहे. चला आपल्या इथं कुठं वज्रोलीला. चला म्हटलं आज कोण आलेलं नाही म्हणतो, तुम्ही माझ्या कोण आले बघू द्या, कारण आज माझ्यावर बरीच माणसं आलेली आहेत तशी. फार वज्रोलीचं प्रेम आहे सगळ्यांवरती. तर कुठं आहोत आपण? वज्रोली. हा वा आता हुशार झाली आपली सगळी मंडळी. कीर्तन कुठं जाईल तिकडे जाऊ द्या, आपण कुठं तेवढं लक्षात ठेवायचं. तर म्हातारा कीर्तनाला आला. कीर्तन बसल्यानंतर ते स्वागत आगत पाहिलं, ते सगळं पुष्पहार काय आमच्या कासार महाराजांनी हार वगैरे सोय काय ते सगळं. म्हटलं बरं आहे बाबा तुमचं सगळं महाराज, वा एवढ्यातच मुकलो हो मी, एवढं आणि मग लोक महाराजांच्या पाया पडले का? त्याच्यावर पाया पडायची. तो म्हणला उभ्या आयुष्यात लग्नाच्या दिवशी जेवढी बायको पाया पडली होती त्याच्यावर अजून कधी पडली नाही. ते आणि इथं लोक सगळी पाया पडतात. हा योग आहे, बास धन्य झालो मी. इच्छा केली ती पावलो, बरं वाटलं त्याला. आणि मग कीर्तन झालं. कीर्तन त्याने ऐकल्यानंतर जेवायला आम्ही कीर्तन झाल्यावर बसलो, आणि कीर्तन बसल्यानंतर सगळे पदार्थ एक निघाले. आता ते आपल्या रोहा तालुक्यात पदार्थाचं सांगायलाच नको. काय महाराज लोकांची सोय असावी ती फक्त आणि फक्त रोहा तालुक्यातच. काय प्रेम आहे संप्रदायावरती. खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, हे सगळं करत असतात ना वारकरी, संप्रदायावर प्रेम आहे म्हणून, त्या महाराजांवरती आस्था आहे म्हणून. आणि हे फक्त पाहायचं असेल तर रोहातच पाहावं. आता आम्ही सगळ्या महाराष्ट्रभर फिरतो, पण महाराजांच्या जेवणाची सोय जेवढी कुठं होत नाही तेवढी महाराष्ट्रातली फक्त आणि फक्त सोय आपल्या रोहा तालुक्यातच होते. विठाला विठाला फक्त मनाने नाही, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, सर्वस्व अर्पण केलंय. म्हणून काय काय पदार्थ, गोल गुलाबजाम सगळीकडे असतात. आडवा गुलाबजाम खायचा असेल तर रोहातच यावं. कुणी आडवा केला मला काय अजून करता लागला नाही त्याचा. गोल होता काय वाईट होता का, काय त्याला आडवा केला असू द्या. बरं ते गुलाबजाम सगळं बघितलं आणि त्याला थोडंसं रडायला लागला, डोळ्यातनं 2-4 अश्रू आले. मी म्हणलो बाबा काय झालं, जेवण बरोबर नाही का? तर म्हणलं चांगलं आहे. मग तिखट वगैरे झालंय का? नाही सगळं चांगलं. मग काय कीर्तन आवडलं नाही का? नाही सगळं ते पण चांगलं झालं. मग झालं काय, रडता का? काय नाही, सकाळपासून घर सोडून आलो मी, मस्त इथं गुलाबजाम वगैरे खातोय, पण जिला सोडून आलोय तिने काय माझ्या वाचून खाल्लंय का नाही यासाठी रडत बसलोय. कशाला आला होता? बंधन तोडून आला होता, पण परत त्याला बंधनाने काय केलं? ओढून घेतला. हे अशी बंधनं ओढून घेतात. त्याच्याकरता त्या संसाराचं बंधन तोडायचं असेल तर नाम घेता, भगवंताच्या नामाशिवाय साधनच नाही का. तुम्ही बाकी काय करा त्याला पर्याय नाही, एकच भगवंताचं नाम केलं तरच संसाराची तुटी होणार आहे. संसाराची तुटी म्हणजे संसार तोडायचं नाही. मी त्याशी वणीला सांगितलं, संसार दुःख देत नाही, संसारावरची असणारी आसक्ती दुःख देते. वेदांत शास्त्र सांगतं की आपल्याला वस्तू दुःख देत नाही, त्या वस्तूवरती असणारं प्रेम, वस्तूवरती असणारा जिव्हाळा, वस्तूवरती असणारा आत्मीयता, वस्तूवरती असणारी आसक्ती,
ही आपल्याला दुःख देत असते. वस्तू दुःख देत नाही, संसार दुःख देत नाही. संसार करायचाच आहे असोनी संसारी, पण संसारावरची असणारी आसक्ती तोडायची आहे. मग ती संसाराची तुटी करण्याकरता नाम घेता उठा उठी. बरं नाम म्हणजे तरी काय? बरंच वेळा आपण सगळी मंडळी ऐकत असतो विठाला विठाला. मंत्र म्हणता वाया गेला ऐसा कोणी ऐकला का नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला? नाम घेता वाया गेला. मंत्र वेगळे आणि नाम वेगळं. मंत्र चले थोडा नाही तर धडची होय वेडा. मंत्र जर चुकला नाही एखादी त्याच्या रुचा म्हणता म्हणता ते स्वरित स्वर, दीर्घ स्वर, उदात्त स्वर, अनुदात्त स्वर ते अशा खुणा ठरलेल्या आहेत. उदात्त स्वराच्या अनुदात्त स्वराच्या ओम यज्ञेन यज्ञमय यंत्र देवास्तानी, ओम स्वस्तीन इंद्रो वृधश्रवाः स्वस्तीन पूषः विश्ववेदाः स्वस्तिरदाक्षो अरिष्टनेमिः स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. बरंच आहे पुढे अजून काय हे असं म्हणावं लागतं. उदात्त स्वर, अनुदात्त स्वर, स्वरित स्वर हे जर चुकलं नाम तुम्ही कसंही घ्या. उलटे अक्षर वाल्मिकी बोलीला. अरे वाल्मिकाला काय कळलं होतं? त्याला काय नाही राम म्हणतो मरा म्हणत होता, पण तरी उद्धार झाला. हा मंत्रातला आणि नामातला फरक आहे. विठाला विठाला. नाम म्हणजे काय? नाम घेणे आणि काही सोडणे. इथं सुद्धा तेच आहे. गुंतवणूक आणि लाभ. श्वास सोडावा लागतो तेव्हा घ्यावा लागतो. एखाद्याने ठरवलं सोडायचाच नाही, नुसता घेत राहायचा, किती वेळ जगलो? नाही जगणार. एखाद्याने ठरवलं घ्यायचाच नाही, नुसता सोडायचा. अशी बरीच योगा करता करता एका टीव्ही वरती रामदेव बाबांचं योग चाललं होतं आणि मग त्यांनी सांगितलं श्वास आत घ्या. त्यांनी श्वास दीर्घ श्वास घ्या. त्यांनी अजून दीर्घ घेतलं आणि लाईटच गेली. लाईट गेल्यावर ह्याने सोडायचं का नाही? यांनी सोडलाच नाही. 15 मिनिटात मेला. लोक म्हणले काय झालं? अहो ह्यांनी सोडलाच नाही श्वास. का सोडला नाही? म्हणलं त्यांनी सांगितलं नाही म्हणून. अरे तो सांगा लाईट गेली पण त्यांनी सांगितलं असं, पण लाईट नव्हती तुला कसं कळणार? विठाला विठाला. असा फरक पडतो कधी कधी. श्वास घेणे एक राम आहे आणि एक कृष्ण आहे. राम त्यागाची भूमिका आहे आणि कृष्ण आकर्षणाचं केंद्र आहे. दोन क्रिया चालल्यात की नाही आपल्या? एक सोडायचं आणि एक घ्यायचं. अहम कोहम सोहम ब्रह्मचारी शब्द जाणोनी गोविंद हरी बोला. हरी बोला जाणोनी गोविंद का म्हणोनी गोविंद? जाणोनी गोविंद हरी बोला. त्याची जाण पहिली गुरूंकडून करून घ्यायची आणि मग घ्यायचं सोडायचं. राम कृष्ण नामे ही दोन्ही हृदय मंदिरी स्मराकारे. अरे एक घ्यायचं आणि एक सोडायचं, ही सातत्याने क्रिया चालू आहे आणि त्यात नामाची जाणीव करून घ्यायची आहे. ते दोन्ही आतमध्ये चालू आहे. एकदा गुरुमुखी नाम ऐकिल्या वाचून जपताही जाण फळ नाही, किंवा गुरुने जे कानी जे कथिले डोळ्याने दिसले पाहिजे, ते एकदा आपल्या कानात सांगितलं का आपल्या डोळ्यासमोर ते दिसलं पाहिजे ते नाम. आणि ते नाम एकदा डोळ्यासमोर दिसलं रे दिसलं का संसाराचं बंधन काय होतं तुटतं. आपल्याला कळतं आपण कशात गुंतलोय. अरे हे तर सगळं काय आहे? व्यर्थ आहे. हे कधी नाम घेता. आता इथं उठाउठी शब्द आहे. उठाउठी शब्दाचा विरोधार्थी काय आहे? बसाबशी. उठाउठी बसाबशी. मग महाराज म्हणतात फक्त उठतानाच नाव घ्यायचं, बसताना नाही का घ्यायचं? उठाउठी या शब्दाचा अर्थ आहे उठतानाही बसतानाही सर्व कामे करिता हरी बोला. बस तुम्ही प्रत्येक, अरे चालूच आहे ना ते, फक्त गुरूंकडून त्याची जाणीव करून घ्यायची. आणि एकदा ती जाणीव झाली का बस माझी मज दाविली, माझी मज दाविली निज वस्तू. आपण बाहेरून कुठून सद्गुरू आनंद दाखवत नाहीत, आपली आहे तीच आपल्याला दाखवतात. माझे सुख मज दावी येले डोळा. आपलं सुख आपल्या डोळ्यांना दाखवून देत असतात. हे नाम उठाउठी घेतलं एकदा का त्याचं चिंतन झालं का संसारावरती असणारं प्रेम, संसारावरती असणारी आसक्ती संपते. विठाला 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 विठाला. मला हा करा म्हणायच्यात, कीर्तन संपवायचं आहे. 15 मिनिटं राहिले, 2 चरण सुटली तरी बस. राहिले 2 चरण शिर्षे महाराज कधीतरी पुन्हा सोड. तसं मला आज्ञाच केले कीर्तन सुरुवातीला का 12 वाजलं तरी चालतील, पण कीर्तन संपवायचं नाही. फोन गेला होता 11च्या पुढं जायचं नाही. मला आता प्रश्न आहे कुणाचं ऐकावं? बरं मी आता मतदान घेणार आहे. एकच माणसाचं मत आहे 11 संपवायचं आणि बाकी सगळ्यांचं मत आहे 4 वाजेपर्यंत. नाही हो, मानच हल्ल्या नाही इकडं. तुकाराम महाराजांच्या कीर्तन असायची 4 वाजेपर्यंत. आपल्या कीर्तन कुठे थांबतील हो?
किती चांगलं सांगा, वेळेच्या पलीकडे गेलं का माणसानं चांगला कीर्तन केला पण आपणच अवघड ठरतं. तुकाराम महाराज कीर्तन रात्री बसले का नाही का सकाळ 4 वाजेपर्यंत असायची, पण नंतर लोक कमी व्हायला लागली. महाराजांची ऐकत नाही तर आपली कुठनं ऐकणार आहे तो. ते महाराज असे बसले का मग एकच माणूस बसलेला. म्हणलं वा वा वा, काय तुम्ही सेवा आहे हो, काय तुमचा भाव आहे, काय तुमची भक्ती आहे. म्हणजे सगळे निघून गेले, तुम्ही एकटे बसलेत. ते म्हणले महाराज मी बसलोय म्हणजे माझे तुमच्या पायाखालचं घोंगडं माझं म्हणून बसलंय. तुम्ही उडी मारली का मी खेचतोय, आणि तेवढा एक उडी मारायची बाकी आहे, तेवढी उडी मारलीत का जो घेऊन जातो घोंगडा तो परत यायचो. तिथपासून मी ठरवलंय आपली घोंगडी आपण बरोबर घेऊन जायची. विठाल या थंडीच्या दिवसात घोंगडच वापरावं. घोंगड्यात जी उबदारपणा आहे, जी उष्णता आहे, ती तुमच्या चादरीत असो. विठाला 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 विषांतर होईल तर मी दोनच चरण सोडवणार, पुढलं पुन्हा धावता धावते ते दोन्ही सुद्धा ठेवणार नाही तशी. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. संसार कशा अर्थाने तुटतो, भगवंताच्या नामचिंतने संसार कशा अर्थाने तुटतो. मीराबाई सगळ्यांना माहिती आहे की नाही, संत मीराबाई. आपल्या महाराष्ट्रात जसा संत जनाबाई, संत बहिणाबाई, मुक्ताबाई झाल्या, तशा मेवाडच्या संत जनाबाई. त्या जनाबाईंना मीराबाई, त्या मीराबाईंना ईश्वर भक्तीचं प्रेम. असं म्हणतात मीराबाई ज्या वेळेला आईच्या उदरात होती त्याच वेळेला तिने भगवंताची भागवत कथा ऐकली होती. ती कथा भगवत कथा ही आईच्या उदरात असताना ऐकली होती, म्हणून त्याला गर्भाधान संस्कार म्हणतात. की उदरात बाळ असताना रामकथा वाचाव्यात, कृष्ण कथा वाचाव्यात, त्याने तो फायदा होतो. म्हणून तिथे गर्भाशयात असताना त्या रामकथेचं कृष्ण कथेचं श्रवण केलं होतं, आणि तिथून तिला कृष्णाचं वेध लागले. ज्या वेळेला त्याचा जन्म झाला, इतकं सौंदर्यवान संपन्नवान अशी ती मीरा जन्माला आली. करता करता लहानपणापासून तिला भक्तीचे वेड लागले, आणि मग लहानपणापासून कृष्ण 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 बस, बाकी काही कळत नव्हतं. अशी त्या मीरेने भक्ती करावी. आणि मग लोकसुद्धा म्हणायला लागली, काय प्रेम आहे मीरेचं देवावरती. अरे लोक जन्माला येतात आणि मरून जातात पण देवाची भक्ती करत नाही, सांगावं लागतं. पण या मीरेला लहानपणापासून देवाचं वेड लागावं. लोक बघा किती स्तुती करतात, ते काय वेड लागलंय मीरेला. करता करता जशी मीरा हळूहळू हळूहळू मोठी होऊ लागली, ती सुद्धा भागवत कथेला जाऊ लागली. करता करता एका व्यासपीठ चालकाजवळ गेली आणि म्हणाली, का हो तुम्ही जे कृष्ण सांगताय की नाही कथेमध्ये, तो कृष्ण तुम्ही मला दाखवाल का. हा म्हणला मीच अजून बघितला नाही, तर हिला कसा काय दाखवू आता. बरं नाही म्हणावं, नाही म्हणावं तर म्हणजे तुम्ही सांगता कसं काय मग, आणि हो म्हणावं तर हिला दाखवणार कसा. कृष्ण काय दाखवण्याची वस्तू नाही. त्याला प्रश्न पडला, पण तो काय एक गाव फिरून आला नव्हता. त्याने बरेच गाव वाटायला लावली होती. त्याने बरोबर सांगितलं, मिरे तुला काय पाहिजे. म्हणजे मला कृष्ण पाहिजे. मग त्या व्यासपीठावरती एक 2-1.5 फुटाची एक कृष्णाची मूर्ती होती. त्यांनी बोट दाखवलं, ते बघ तुला जो देव पाहिजे ना, जो कृष्ण पाहिजे ना, हाच तो. मग ती म्हणली मला द्याल का हा. तो म्हणला घेऊन जा, पण परत इकडं येऊ नको. मग हे असं प्रश्न विचारणे, मी तर म्हणतो कीर्तन झाल्यावर महाराजाला बसवावा आणि 2-4 असे प्रश्न विचारावेत जे आत्मलाभासारिखे. जे चांगलं आहे ते कधीतरी विचारावं. कीर्तन का आम्ही आपला 2 तास शिव तुम्हाला सांगून निघून जाऊ, पण कधीतरी विचारलं पाहिजे. गुह्यम पृच्छती आणि गुह्यम आख्याती. महाराज 2 तास काय करतो याच्यापेक्षा महाराज 22 तास काय करत असतो याच्यावर लोकांनी जास्त लक्ष ठेवायला पाहिजे. विठाला विठाला. तर त्या महाराजांनी आपलं सांगितलं, तुझा कृष्ण आहे, जा तू घेऊन, पण परत इकडे येऊ नको. तुझं प्रश्नाला कोण उत्तर द्यायचं, जा म्हटलं घेऊन. गेली घेऊन, आणि जी घरी आली त्या कृष्णाला त्या देवाऱ्यामध्ये ठेवलं. बस देवाला त्या ठिकाणी नैवेद्य अर्पण करायचे. त्याच्यानंतर स्वतः भजन करायचं, गायचं, नाचायचं, उड्या मारायचं, आणि मग मात्र देवाला भोग लावलं का मग स्वतः खायचं. असा मिरेचा दिनक्रम. पण हळूहळू वय वाढलं आणि विवाहाचं वय आलं. आल्याबरोबर वडिलांनी सांगितलं, मिरे बाद झाला, आता आता आपल्याला तुझं लग्न करायचं आहे. मिरेने सांगितलं जमणार नाही. तेने केला असे माझा अंगीकार, दुजावर नका पाहू आता. बस दुसरा वर मला बघू नका. मी त्या देवाशी लग्न लावलंय. बापाचं तळ पायाच्या मस्तकात. अरे देवाशी कोण लग्न लावतं का, असं कुठं असतं का, कोण देव. तो म्हणलं कृष्ण. कृष्णाशी कोणी लग्न लावलंय, अजिबात जमणार नाही. बापाचा राग अनावर झाला. आई समजवते. गावातली लोक सुद्धा म्हणायला लागले, आता मीरा देवाच्या भक्तीत वेडीच झाली. जी लोक म्हणत होती काय भक्ती करते, तीच लोक आता म्हणायला लागली मीरा भक्तीत वेडी झाली. मग मात्र मीरा वेड्याच्या स्वरूपामध्ये भगवंताचं चिंतन. बापाला राग आला. बापाने मीरेला घरातनं बाहेर काढलं.
मीरा घराच्या बाहेर निघाली. जाताना देवाला घेतलं. गावाच्या बाहेर एक पडीक महाल होतं. त्या महालात गेली. देवाला तिथं बसवलं आणि देवाच्या पुढे फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, गायचं, नाचायचं, उड्या मारायच्या. हा दिनक्रम मीरेचा चालू झाला. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. असं पाठिंबा काढू नका, सरकार पडायचं नाही तर. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, उत गली गली हर गुन गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, मेरा रानी दीवानी गाने लगी। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी हर गुन गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली, मेरा रानी दीवानी गाने लगी। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, लागी लागी लगन. वा वा वा, काय गोड आवाज आहे महाराजांचा. असं वाटतं तो कंठ काढून घ्यावा आणि आपल्यात टाकावा. तसं करता आलं तर बघू कधी. असा गोड आहे. वा वा, काय भगवंताने देणगी आहे. मग अशी राणे महाराजांचा आमचा विषय झाला. काय गोड गायन महाराजांचं आहे. असं प्रभावित मनुष्य केलं जातं. याला म्हणतं आकर्षण. कृष्ण कर्षती विठाला 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 एवढंच काम. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. देवाशी विवाह केलाय आणि मीरा त्या भगवंताच्या नामचिंतन नाचायला लागली. पण आता भजन चाललंय. पण पाहिजे ना, नुसतं भजन करून काय. म्हणून तुम्ही काय करू नका. तुम्हाला भजन पाहिजे असेल तर सगळा थोडायचा आणि कुणाच्या बरोबर लागायचं. हा वा, बुवांच्या कोणतरी म्हणलं बुवांच्या बरोबर लागायचं. तुमची भजनाची अशी सोय होईल मग सांगितल्याप्रमाणे. बाकी काय करावं लागणार नाही. घरी जेवायला गेलो का नुसती कटकट असते, पण इकडं जेवायला आलो का नुसता आनंद असतो. हा आनंद आहे. असो तर भजनाची काय ते त्याच या गावातली एक सामान्य महिला, पण ज्याकडे भरपूर काही देवाने दिलं होतं, ती काय करायची, डबा भरायची आणि दुपारच्या समयाला त्या महालात आणून ठेवायची मीरे करता. ती निघून जायची. मीरा म्हणते भजन झालं का भोजनाचा डबा तयार असतो. बरोबर, मी भजन करते. भोजनाची काळजी कोण घेतो? देव घेतो. आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण त्याच्या नामस्मरणात एकदा दंग झालो ना का भोजनाची आपल्याला टेन्शन घ्यायची गरज लागत नाही. तर ती रोज म्हणजे कोण आणते म्हणते. एक दिवशी भजन लवकर आटोपलं. बघते ते एक म्हातारी वृद्ध महिला. अहो आजीबाई तुम्ही का जेवण आणता? काय नाही, देवाने मला भरपूर दिलंय, भरपूर मला देवाने दिलंय, त्यातला काहीतरी दान धर्म व्हावा म्हणून मी तुझ्याकरता देते. असं ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही, देवाचीच कृपा असेल. रोजचा नित्यक्रम तुम्ही डबा आणायचा आणि भजन करायचं, भोजन करायचं. करता करता एक दिवस म्हातारीला बाहेर जायचं होतं. तिचा एक नवयुवक तरुण मुलगा, त्या मुलाला तिने सांगितलं तू डबा घेऊन आज जा, डबा तयार झालेला आहे, मला बाहेर जायचं आहे. तो अविवाहित नवतरुण मुलगा त्याने तो डबा घेतला आणि मिरेच्या महालाकडे आला. पण त्या मिरेचं सौंदर्य त्याने पाहिलं आणि त्या सौंदर्यावरती भाळला आणि म्हणायला लागला, आत्ता मी लग्न करील तर फक्त आणि फक्त मिरेशीच, नाही तर असाच गणपती बुडवायला जाईल. कशाला? गणपती बुडवायला. बस म्हटलं मिरेशीच लग्न करायचं, बाकी जमणार नाही. मग मात्र तो तिथनं पण केला आणि घरी आला. तो खंत शांत मुद्रेत बसले. त्या आईने संध्याकाळी पाहिलं, बाळा काय झालं? काय नाही. कोणाकडे पाठवलं होतंस मला? म्हटलं मिरेकडे. मग अहो तिचं मी सौंदर्य पाहिलंय आणि त्या रूपावरती मी मोहित झालोय, मी मनात गाठ मारले, आता लग्न करील तर फक्त मिरेशीच. आई म्हणली, अरे मूर्ख आहेस का? अरे तुला काय कळतं का? ती जोगण आहे, तिने देवाशी लग्न लावलंय. अरे असं तोंडात काय, असं मुखात सुद्धा असा विचार मनात सुद्धा आणू नको. अरे पाप लागेल तुला. आई मला काही समजत नाही पाप वगैरे, पाप लागलं तरी चालेल, पण मी मिरेशीत लग्न करणार. आई म्हणते कुठं अवबुद्ध्या सुचली आणि ह्याला तिकडं पाठवलं. ती आई आपली दुसऱ्याशी डबा घेऊन गेली, डबा ठेवला आणि तिथंच बसली. तिचा तो पडलेला चेहरा पाहून मिरेने विचारलं, आजी काय झालं? काय नाही, न सांगण्यासारखं, तू डबा खाऊन घे. नाही नाही म्हटलं, सांगा ना. नाही म्हटलं, दुःख सांगण्यासारखं नाही. हो सांगा, सांगितल्यानं दुःख हलकं होतं. जमलं मला तर करील ना मी, सांगा ना काय? काय नाही म्हटलं, काल अवबुद्ध्या सुचली आणि माझ्या चिरंजीवाला तुला हा डबा घेऊन इकडं मी पाठवले. मग म्हटलं तुझ्या रूपाकडे पाहून त्यांनी मनात गाठ मारली, लग्न करील तर तुझ्याशीच, नाही तर लग्न करणार नाही. ती मीरा म्हणते, एवढंच ना, जा त्याला सांगा मी लग्न करायला तयार आहे. हे म्हातारीने ऐकल्यावरती म्हणली, डबा दिला पण फायदा झाला.
अरे हिने राजकुमारांना नाकारलं, मोठ्या मोठ्या राजाच्या सुपुत्रांना नाकारलं आणि माझ्या मुलाचा स्वीकार केला. ती धावतच निघाली आणि परवा म्हणते चल चल मीरा लग्न करायला तयार आहे. तो सुद्धा उतावला नवरा तो तयारच होता. तो तिथनं धावतच सुटला आणि महालात आला. मीरा म्हणतो मीच तो म्हातारीचा मुलगा ज्याचं मला लग्न करायचं तुमच्याशी. मीरा म्हटली ठीक आहे, पण माझी काही अट आहेत. कुठली पण अट असू द्या, चंद्र आणायचं आहे का सूर्य तोडून आणायचं सांगा फक्त तुम्ही काय करायचं आहे. म्हटलं काही नाही, एक काम करायचं, एकच अट आहे. म्हटलं काय. मी तुझ्याशी लग्न आज नाही तर 6 महिन्यांनी करणार. किती महिन्यांनी? 6 महिन्यांनी करार चालला आपला. 6 महिने लग्न करणार. हो म्हटलं ठीक आहे. काय म्हणणं काय. त्यात माझं एकच अट आहे, काही नाही करायचं. गावाच्या बाहेर कृष्णाचं मंदिर आहे, त्या मंदिरात जायचं, हातामध्ये विणा आणि चिपळ्या घ्यायच्या आणि कृष्णाच्या समोर मूर्तीच्या डोळ्यामध्ये डोळे घालायचे आणि भगवंताचं भजन करायचं. हे 6 महिने भजन कर का मी 6 महिने आले तर तुझ्याशी लग्न करायला तयार. तो म्हणला एवढं सोपं, मला तर वाटतं काहीतरी अवघड सांगाल. आता खरं सांगा, हे अवघड आहे का सोपं आहे? हेच खरं अवघड आहे, बाकी सगळं सोपं आहे. तो तिथनं त्याने म्हटलं मीरावेला म्हणतो माझ्याकडे विणा नाही चिपल्या नाही. ती म्हणली माझं घेऊन जा. त्याने मिरीची चिपल्या आणि विणा घेतला आणि गावाच्या बाहेरच्या कृष्ण मंदिरात निघाला. पण म्हणलं मिरेला हे बघ 6 महिन्याचा आजचा दिवस पण धरणार ना का उद्यापासून. ती म्हणली नाही आजचापासून स्टार्ट, आजचा दिवस पूर्ण दिवस धरणार. नाही तर म्हणलं दुपार झाली ना म्हणून विचारतंय इतका नाही. म्हणलं आजचा दिवस पूर्ण धरला आणि आजपासून दररोज 6 महिने तुझ्याशी लग्न करणार. हा विणा घेऊन चिपळ्या घेऊन कृष्ण मंदिरात आला, भगवंताच्या मूर्तीसमोर उभा राहिला, देवाच्या डोळ्यामध्ये डोळे घातले आणि भगवंताचं भजन करायला सुरुवात केली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद बोला बोला सगळ्यांनी बोला. नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. 2 महिने झाले. किती लक्षात आहे ना किती महिने करता करार झालाय? किती महिने झाले आता? तुम्ही म्हणा 2 कसे काय झाले? कीर्तनात लगेच होतात. 2 महिने झाले आणि 2 महिन्यानंतर ती मिरेकडे डबा घेऊन आली आणि ती म्हणते म्हातारीला आजीबाई एक काम करा, 2 मस्तपैकी हार घेऊन या, आजच लग्न करायचंय. ती म्हणले करार तर 6 महिन्याचा झालाय. नाही म्हटलं आजच करायचं, मी करार बदलला. म्हातारीला हौस एवढी माझ्या लेकाचं लग्न, अशी बाजारात गेली मस्तपैकी सफरचंदाचे 2 हार घेऊन आली. कमी सरी कशाला आपण सांगायचं. असे 2 हार धावत धावत घेऊन आले. चल म्हटलं मिरेला. मीराबाई ती म्हातारी आजी त्या कृष्ण मंदिराकडे आली. कृष्ण मंदिरात आल्यानंतर पाहतात तर काय, भगवंताच्या डोळ्यामध्ये डोळे घातलेत, हातामध्ये विणाय चिपल्या. जय जय राधा रमण हरी बोल. 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 जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण
तर मीरा हात मारला आणि मग त्याने वळून पाहिलं. कोणी हात मारलाय? किती महिने झाले होते? 2 महिने. वळून पाहिलं आणि मीरेला म्हणतो, कोण आपण? मीरा म्हणते, अरे ज्याच्याशी तुला 2 महिन्यापूर्वी लग्न करायचं होतं, ज्या माझ्या रूपावर तू भाळला होतास, माझ्या सौंदर्याचा मोह झाला होता, तीच मी मीरा. त्याने उत्तर दिलं, बास, तुझ्या स्वरूपापेक्षा, तुझ्या रूपापेक्षा माझ्या कृष्णाचं रूप इतकं मोहक आहे. आता मी त्या रूपावरती भाललो, संसाराची होय तुटी नाम घेता उठा उठे. अरे काय झालं होते? त्या मीरेवरती त्या शरीराची आसक्ती निर्माण झाली होती, परिणामी दुःख होतं. पण भगवंताच्या नामचिंतनाने नाम घेता उठा उठी होय संसाराची बंधन तुटली जातात. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठोबा रखुमाई. खुर्ची तयार आहे, अजून काही वर्ष शिल्लक आहेत. आताच खुर्चीचा झालाय त्यामुळे आपल्याला तसं काही गरज नाही. पण असं तर लागतंय, ते काय हरकत नाही. मी पुन्हा येईन खुर्चीत बसायला. आले पुन्हा. असं तर कुठं आहोत आपण? हा, वज्रोलीमध्ये तेवढं विसरायचं नाही. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. महाराज म्हणतात, अहो नामापेक्षा तुम्हाला दुसरं कोणतं साधनच नाही. नामा परते साधन नाही, जरी तू अनेक करसी काही. नामा व्यतिरिक्त दुसरं कुठलं साधनच नाही की जे साधन साध्यापर्यंत नेतं. साध्य काय आहे? विठ्ठल पायी पडे मिठी. आता इथं हा सुद्धा विषय आहे. मग देवाचे पायाला मिठी पाडायची, तर ते पाय आहेत तरी कुठं? पंढरपूरला नाही. याच देही घडे देवाचे भजन, आणि याच देहाच्या आतमध्ये त्याचं पाय आहेत. फक्त गुरुकृपेने त्याची जाणीव करून घेतली, ते पाय कुठे आहेत. आणि एकदा ते पाय सापडलं आणि तिथं एकदा की भगवंताच्या नामरूपाने मिठी बसली का ती मिठी परत कधी सुटत नाही. म्हणून नामा परते साधन नाही, जरी तू अनेक करसी काही. नामा व्यतिरिक्त दुसरं कुठलं साधनच नाही की जे भगवंताच्या नामा परते तत्व नाही रे. अन्यथा ज्ञानोबाराय म्हणतात, वाया अनेक पंथा जाशी जणी. अरे धिकार असं म्हटलं दुसऱ्या मार्गाने गेलास तर भगवंताच्या प्राप्तीकरता नाम हा एकमेव साधन आहे. पण ते नाम असं घेऊन उपयोगाचं नाही. ते नाम कुणाच्या मुखातून आलं पाहिजे? सद्गुरूंच्या मुखातून आलं पाहिजे, तर ते उपयोग. मोटर माहिती आहे ना, 11 वाजून गेलेत. 5-10 मिनटं अजून, फक्त 5च मिनटं चालतील ना? 5 मिनिट अजून मी जाणार नाही आता. हां चालेल. नाही तर हे कसं असतं म्हणजे कीर्तनकार आणि राजकारणी सारखेच. मी फक्त प्रामाणिक प्रयत्न करणार. हां, इथं 5 मिनिटात आटोपणार, त्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. असं म्हटलं का समजून जायचं. एखादा म्हणला का नाही आपला माणूस आहे तो निवडून आलाच पाहिजे, समजायचं त्याला पाळलाच म्हणून. त्यांच्या शब्दाचे खेळ काय असतात ते आपल्याला कळणार नाही. विठाला विठाला. तर विठ्ठल पायी कुठं होतो आपण? ऐसाला नामापरते साधन नाही, जरी तू अनेक करशी काय. साध्य काय आहे? तर भगवंताचं पाय आहेत, आणि त्याच्याकरता साधन काय? भगवंताचं नाम आहे. पण महाराज धावता जातो हकारोनी सांगितो का नाम घेता राहू नका. बस एवढी मी तुम्हाला विनंती करतो की ओरडून ओरडून सांगतोय. तुका म्हणे मेलो सांगता, लोक ऐकायला काय तयार. त्याशी एक जण म्हणले, महाराज बस आता मी कीर्तन बंद करणार. म्हटलं का? अहो आपण सांगतोय पण लोक काय ऐकायला तयार नाही. मी म्हटलं असं करायचंच नाही. अरे तुकाराम महाराज आले, त्यांचं लोकांनी ऐकलं. ज्ञानेश्वर महाराज आले, त्यांचं लोकांनी ऐकलं. तर आपलं कुठनं ऐकणार आहेत? आपलं पण लोक ऐकणार नाही. फक्त 2 तास आपण त्यांच्याकडून भगवंताचं नामचिंतन करून घ्यायचं, एवढंच आपलं काम. विठाला हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. भगवंताचं नाम घेतल्याशिवाय राहू नका. हे मी ओरडून 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 तुम्हाला सांगतोय. एवढं ऐकावं. तुकाराम महाराजांचा असा गोड सोहळा या ठिकाणी चालू आहे. असो, सर्व गावातील ग्रामस्थ मंडळी, नवतरुण मंडळ सगळ्या समोर आहेच. असा गोड सोहळा आपण सगळी मंडळी दिमागधार करत आहात. या ठिकाणी या कार्यक्रमाचं 28वं वर्ष आहे. आणि या सोहळ्याकरता मला वाटतं मी 26व्या वर्षी आलो होतो.
आणि गेल्या वर्षीचा 27वा आणि हा 28वा. आणि करता करता आता आपण सुवर्ण महोत्सवाकडे आपली वाटचाल आहे. म्हणजे 50वा मी भगवंताला प्रार्थना करत नेहमीच करत असतो. 50वा सुवर्ण महोत्सव, 75वा अमृत महोत्सव आणि 100वा शतक महोत्सव याच उत्साहाने भगवंत कृष्णरायाच्या मंदिरामध्ये पार पडावा अशी प्रार्थना करतो. गोडस्वर आपण सगळी मंडळी करत आहात. विशेषत्वाने मी त्या दिवशी सांगितलं, रोहामध्ये हे भाग्य आहे रोहाचं की तरुण वर्ग रोहामध्ये फार या ठिकाणी तरुण आहे. नाही तर बाकी सगळीकडं तरुण आहे, इकडं तरुण आहे. ही विशेषत्वांची कृपा. तसं हा महिना फार आपल्यावरती अवघड गेला. 2025 निघाल्यापासून फार मोठा आघात आहे आपल्यावरती. स्वानंद सुखनिवासी ब्रह्मीभूत पुरुषोत्तम महाराज पाटील बापू यांचं अचानक निघून झालं. मी त्यावेळी सांगितलं, ते त्यांच्या इच्छेने येतात आणि त्यांच्या इच्छेने जातात. आपली आपण डोकी तिथे लावायची नाही. ते स्वतःच्या इच्छेने तर स्वतः येतो जातो आम्ही देवाच्या संगती, त्यांच्या परीने करतात. ते आपल्याला सेवा करायला देत नाही, त्यांचं काम ते करतात आणि मुक्त होत असतात. असं ही त्यांची अवस्था आहे. पण त्याही दिलेले संस्कार मात्र आपल्यात कायम जिवंत राहणार आहेत. मी त्या दिवशी सांगितलं की बापूंच्या विषयी वर्णन करताना एकच म्हणावं लागेल की पॅन्टीमधला आणि लेंग्यामधला वारकरी खऱ्या अर्थानं बापूंनी धोत्रामध्ये आणला. ही रायगडची एक संस्कृती. अखिल महाराष्ट्रातले कीर्तनकार जरी रायगडला आले तरी ही कीर्ती वर्णन करायला अनेक महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार सांगतात की कोकणातला संप्रदाय म्हणजे सधन सुद्धा आहे आणि संस्काराने सुद्धा सधन आहे. विठाला विठाला मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते. आणि म्हणून अशी मंडळी त्याच्यानंतर अनेक आघात झाले. आमच्या सुधागडला सुद्धा हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज धावडे यांचं सुद्धा काही 4-5 दिवसापूर्वी या ठिकाणी दुःखद निधन झालं. त्यानंतर कालचीच गोष्ट, या संप्रदायाला ज्यांनी खऱ्या अर्थानं योगशास्त्रामध्ये आणला, ज्यांनी हा शिक्षण क्षेत्रातला सुद्धा माणूस यात येऊ शकतो असे स्वानंद सुखनिवासी किसन महाराज साखरे, डॉक्टर किसन महाराज साखरे यांनी सुद्धा काल आपल्या देहाचा या ठिकाणी त्याग केला आणि वैकुंठाकडे गमन केलं. ते माऊलींच्या विश्वस्त मंडळात सुद्धा काही वर्ष विश्वस्त म्हणून त्यांनी पद सांभाळलं होतं. अशी काही मंडळी आपल्यातनं निघून गेली. जरी ती देहाने निघून गेली तरी खऱ्या अर्थानं त्यांचे संस्कार आणि आपल्यावर केलेली त्यांनी दाखवलेला मार्ग हा कायम जिवंत राहणार आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. आणि असा हा गोड सोहळा, हा तरुण वर्ग खऱ्या अर्थाने आता 2-3 दिवसावरती 26 जानेवारी दिवस आलेला आहे, जो भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातो. काहीतरी करत असताना देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र देशामध्ये प्रजेचे राज्य आले, लोकांचं राज्य आलं, म्हणून ती लोकशाही झाली. पण हे राज्य आल्यानंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी हे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहेत, भजन कीर्तनं चालू आहेत, या सगळ्या धोत्र टोप्या जिवंत आहेत. हे ज्यांच्यामुळे जिवंत आहेत ते आपल्या देशावरचे सैनिक. या सैनिकांमुळे हे सगळं शक्य आहे. अरे 5 मिनिटाकरता सुद्धा आर्मी बाजूला केली ना दामोदरसे महाराज, तर काय हाहाकार होईल जगामध्ये. विचार न केलेलं बरं. हे कार्य आपल्या त्या देशाच्या जवानांचं असतं. अरे इतके जवान आहेत, धारा तीर्थी पडतात, पण स्वतः करता नाही देशाकरता जीवन जगत असतात. असं म्हणतात. आमचा एक गुरुबंधू शरद जाधव आर्मीमध्ये आहे, 200तलाच गुरुबंधू आहे आपला. तो वारकरी आहे पण देशाच्या आर्मीमध्ये आहे, आज जम्मूला आहे तो. पण त्याने मला सांगितलं, महाराज कितीही दुश्मनाने आपल्यावरती अतिक्रमण केलं, हल्ले केले, तरी सुद्धा आपल्या बंदुकीतली एक गोळी शिल्लक ठेवावी लागते. म्हटलं कशा करता? तर ज्या वेळेला असा प्रसंग येईल का आपण त्या दुश्मनांच्या ताब्यात कैद व्हायला जाऊ, त्यावेळा ती स्वतःच्या बंदुकीतली गोळी स्वतःच्या डोक्याला लावून घ्यायची आणि स्वतःचं आत्मत्याग करायचं, पण दुश्मनाच्या ताब्यात जायचं नाही. हे संस्कार जिथं शिकवले जातात ते इंडियन आर्मी आहे. विठाला विठाला अरे जे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी कमवलं, खऱ्या अर्थाने ते प्रेम आज या ठिकाणी इंडियन आर्मीनी स्वीकारलेलं आहे. राजांच्या ठिकाणी अरे घरामध्ये लग्न आहे, राजांनी निमंत्रण द्यायला राजांना चाललेत. आपण त्यावेळेला कळालं राजे मोठे मोहिमेवरती निघालेत. विचारलं तानाजी, राजा कुठे चाललात? आम्ही लग्नाला येणार नाही म्हणता. नाही म्हटलं, अरे कोंढाणा जिंकायचा आहे. राजांना सांगितलं, राज आम्ही असताना तुम्ही कोंढाणा जिंकायला जायचं जमणार नाही. अरे तुझ्या घरात लग्न आहे, तू लग्न कर, आम्ही जिंकून येतो. राजा जमणार नाही. मग रायबास आपला सप्ताह काढला का ते म्हणतात मेवणीचं लग्न येतो होऊ द्या, मग सप्त्याला येईल. आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं लग्न पुढे ढकललं. पण निघताना आरती ओवाळायला गेली तानाजी माळुस यांच्या धर्मपत्नी.
पण आरतीतला दिवावी झाला, तिला काणकून लागली. पण तानाजीला सुद्धा कळालंय आपण परत येऊ की नाही. पण सांगितलं स्वराज्याकरता चाललोय, गेलो तर राजांचा आणि परत आलो तर तुझा. बस या न्यायाने गेले. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत लढलं. अगदी 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 प्राणपणाला लावून लढले. पण लढत असताना शेवटी दुश्मनाचा खात्मा केला, दुश्मन संपवलं. पण स्वतः सुद्धा त्या ठिकाणी शहीद झाले. गड आला पण गड स्वराज्यात आला, पण सिंहासारखा माणूस गेला. पण कीर्ती अजरामर झाली. कारण लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे याच्याकरता काम करणारे मावळे होते. आणि तेच कार्य इंडियन आर्मीतली जवान मंडळी करतायत. हे करत असताना एवढ्या एवढ्या शरीराची अरे घरातनं निघत असताना 2च मिनिटात 11:15 कीर्तन संभवणार. 2च मिनिटात सांगतो. महिला म्हणतो हसायला लागल्या. मी ते म्हणले आता हे राजकारणीच झाले वाटतं. 1च मिनिट फक्त कोल्हापूरचा ऋषिकेश जोंधळे नावाचा सैनिक 2022ची घटना 23ची घटना 2016ला तो इंडियन आर्मीमध्ये भरती होत असताना अरे 50 एकरची बागायती जमीन आहे. लहानपणापासून वडिलांना म्हणायचा मला आर्मीत जायचंय, मला आर्मीत जायचंय. बाप म्हणला आपल्याला काय कमी आहे, अजिबात जायचं नाही. नाही मी जाणार, नाही मी जाणार. बाप नको म्हणत होता, नाही ऐकलं. आणि एक दिवशी बापाने 8 तास पाहिला, जा म्हणलं एकदाच आर्मीमध्ये. पण आर्मीमध्ये जात असताना 2016ला आर्मीमध्ये भरती झाला. आर्मीत भरती झाल्यानंतर काही दिवस गेले, पुन्हा वर्षाने पुन्हा घरी आला. पुन्हा दुसऱ्या वर्षी गेला, पुन्हा घरी आला. तिसऱ्या वर्षी गेला, पुन्हा घरी आला. आणि 2020ला घरी येणार तर त्यावेळेला लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊनमध्ये ऋषिकेशला घरी आता आलं नाही. 2021ला सुद्धा सुट्टी मिळाली. लॉकडाऊनमुळं 2022ला 3 वर्ष झालेत. 2022ला सुट्टी नाही आणि 23ला तो निघाला यायला. येत असताना 15 दिवसानंतरची सुट्टी मिळाली. अर्ज केले होते, 15 दिवसाची सुट्टी मान्य केली. आणि मग गावाला फोन लावला. पहिला फोन आईला, आई 15 दिवसांनी मी कुठे येतोय, गावाला येतोय. जो लेकरू 3 वर्ष पाहिलेलं नाही तो 15 दिवसांनी माझा लेकरू येतोय. बाळा सांग तुला काय खायला पाहिजे, काय करू सांग तुझ्यासाठी. आई काही नको, मला फक्त आपले ते उकळीचे लाडू आवडतात. लाडू माहिती आहेत ना, तेवढे लाडू करून ठेव. ताईला फोन लावला, ताई मी येतोय. ताईने सांगितलं दादा 3 वर्ष मी राखी बांधली नाही, या वर्षी तुला चांदीची राखी करून बांधणार दादा, ये तू फक्त मी वाट पाहतोय. बाबांना फक्त एवढंच कळलं, बाबांना फोन लावत नाही. पण बाबा आईने सांगितलं आपलं लेकरू येतंय. बाप गावाच्या बाहेर आला, प्रत्येकाला सांगते माझा लेकरू येणार आहे, माझा लेकरू येणार, माझा ऋषी येणार आहे, माझा ऋषी येणार आहे, 3 वर्षांनी माझा ऋषी येणार आहे. सगळ्या गावात आनंद. सगळ्या पंचकृषीतले तरुण एकवटले आणि सगळ्यांनी म्हटलं त्याच्या उत्साहाचा, त्याच्या आगमनाचा मोठा कार्यक्रम झाला पाहिजे. सगळ्यांनी पैसे काढले, मोठा सत्कार समारंभ ठेवलाय. मोठी गावापासून, गावाच्या एंट्रीपासून मिरवणूक ठेवलेली आहे. सगळं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन झालं. आणि मग मात्र उद्या ऋषिकेश गावाला जायला निघणार. विमानाची तिकीट झालेली आहे फायनल. आणि त्याच्या आदल्या रात्रीला ड्युटी संपली 7 वाजता आणि ऋषिकेश त्याच्या तंबूमध्ये जाऊन झोपलेला आहे. आणि रात्रीच्या वेळेला 10 जवान तंबूत झोपले, ज्याची ड्युटी संपलेली आहे. पण काही 20-25 सैनिक ड्युटीवर तैनात होते. पण त्याच रात्रीला उद्या ऋषिकेश जाणार. त्याच रात्रीला अतिरेक्यांनी हल्ला केला. हल्ला करत असताना आपल्या असणाऱ्या त्या सगळ्या जवानांना या ठिकाणी शहीद मरण प्राप्त झालं. करता करता कसा तरी आवाज येतोय म्हणून ते ड्युटीवर नसणारे 10 जवान, त्यांना आवाज आल्यावर त्यांनी बाजूला करून पाहिलं, अरे दुश्मनाने आपल्यावरती हल्ला केलाय, त्यांच्या देशाचा झेंडा आपल्या जमिनीत रोवलाय, आपला झेंडा बाजूला काढून ठेवलाय. अरे आपल्या मायभूमीवरती परक्या देशाचा झेंडा असावा हे सहन झालं नाही. ड्युटीवर नसणारे 10 तरुण हातामध्ये बंदुकी उचलल्या आणि त्या असणाऱ्या अतिरेक्यांवरती धड 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 हल्ला केला. सगळे अतिरेकी ठार मारले. ड्युटीवर नसताना सुद्धा प्रेम आहे. अतिरेकी ठार मारले. एकच आनंद झाला, जल्लोष झाला. पण एक त्यांच्यातला अतिरेकी झाडावर बसलेला होता. त्याने नेमक्या फायरिंग करावी आणि त्याच्यातल्या 2-3 गोळ्या नेमक्या ऋषिकेशच्या छाताडात येऊन गेल्या. जो उद्या गावाला जाणार आहे तो धारातीर्थी पडला. मनामध्ये डोळे बंद केले. ऋषीने आठवलं, माझ्या आईने माझ्यासाठी लाडू करून ठेवलेत, माझ्या ताईने माझ्यासाठी चांदीची राखी करून ठेवलेली आहे. आता मला तिथपर्यंत जायचं आहे. पण बस ताई, मी माफी मागतो तुझी, मी नाही येऊ शकलो. आई, तुझे लाडू खाण्याकरता सुद्धा मी नाही येऊ शकलो. बाबा, तुमचं दर्शन घ्यायचं होतं पण नाही येऊ शकलो. पण लक्षात घ्या, मी माझ्या करता नाही, मी तुमच्या करता नाही, तर या देशाकरता मी शहीद होतोय. त्याची आठवण मात्र समाज माझी ठेवील. एवढं मनात विचार करावा आणि देह सोडावा. दुसरीकडे तयारी आहे.
तिकडून फोन आला, कलेक्टरना, तालुक्याच्या तहसीलदाराला, पोलीस स्टेशन फोन गेला, गावाच्या पोलीस पाटलाला फोन गेला, पण तो म्हणतात मी कुठल्या अर्थाने सांगायला जाऊ? आज गावात काय आनंद आहे, अरे 3 वर्षांनी ऋषी गावात येणार आहे, काय आनंद आहे गावामध्ये, काय सांगू. गावातल्या मंडळीने एकत्र बोलवलं आणि सांगितलं असं असं झालं, काय करावं, कोणाला सांगावं. सांगितलं घरातल्या कोणाला सांगू नका. बाकी गावात बातमी कळाली, पंचक्रोशीतली जी आली नव्हती ती सुद्धा माणसं यायला लागली. बाबाला असं वाटतंय